आपल्या ह्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. निवडणूक लागल्यापासून आणि उमेदवारी जाहीर झाल्यापासून एक सकारात्मक वातावरण काँग्रेस पक्षाच्या बाजूनं आम्हाला प्रत्येक गावात अंड्यावस्तीवर जाणवलं दिसलं. ही निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढावी किंवा लढवली जावी ह्याच्यावर बरेच चर्चा निवडणुकीच्या पूर्वी होत होत्या. पण खऱ्या अर्थानं निवडणूक जनतेच्या मनात काय होतं, जनतेचे विषय काय होते ते ह्या निवडणुकीमध्ये प्राधान्यक्रमावर राहिले. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचं गॅरंटी कार्ड असेल, येणाऱ्या काळामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर देशासाठी त्यांच्या ज्या योजना आहेत किंवा आज जे देशामध्ये शेतकऱ्याची अडचण असेल, बेरोजगारांची अडचण असेल, वाढती महागाई असेल, ह्या सगळ्या मुद्द्यांना पुढे घेऊन आम्ही निवडणुकीमध्ये गेलो. काळगे साहेबांची उमेदवारी लोकांनी डोक्यावर उचललेली आहे. लातूरमध्ये एकच फॅक्टर काळगे डॉक्टर ह्याच पद्धतीनं प्रत्येक मतदार आता मतदानासाठी उत्सुक झालेला आहे आणि मला खात्री आहे की मतदानामधून मतपेटीमधून ते व्यक्त होतील आणि डॉक्टर साहेबांची सीट नक्की लातूरला मोठ्या फरकानं लागेल अशी आशा करतो. धन्यवाद. यानंतर महाविकास आघाडीचे लातूर लोकसभेचे सन्माननीय उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पत्रकारांना संबोधित करावं. सगळ्यांना नमस्कार. या पत्रकार परिषदेसाठी मी महाविकास आघाडीच्या वतीनं आणि उमेदवार म्हणून माझ्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या मतदारसंघामध्ये जवळपास 21 मार्चपासनं आम्ही सर्वजण महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता एक नवीन ऊर्जा घेऊन या मतदारसंघात फिरला. प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपलं सर्वस्व या निवडणुकीमध्ये दिलेलं आहे आणि त्याबद्दल मी कार्यकर्त्यांचेही, पदाधिकाऱ्यांचे, सगळ्या आमच्या आदरणीय नेत्यांचे सगळ्यांचे आभार या निमित्तानं व्यक्त करतो. आणि या मतदारसंघात फिरत असताना सर्वसामान्य जनतेचा जो प्रतिसाद आम्हाला मिळाला तो नक्कीच खूप आमची ऊर्जा वाढवणारा आहे आणि या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडनं मिळालेलं प्रेम, त्यांच्याकडनं मिळालेला आशीर्वाद हा आम्हाला नक्कीच यशाकडे घेऊन जाणारा आहे असं माझं मत आहे. आणि या मतदारसंघातले प्रश्न समजून माझा उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वीच जवळपास 80-85% मतदारसंघ आमचा फिरून झाला होता आणि या भागातले प्रश्न आम्हाला समजून घेता आले. या भागातल्या नागरिकांच्या अडचणी आम्हाला समजून घेता आल्या. मागच्या काळातलं डेफिसिट जे काही म्हणजे मागच्या निवडून गेलेल्या उमेदवाराच्या बाबतीतले जे डेफिसिट होते ते लोकांकडनं व्यक्त झाले. सरकारबद्दलचा रोष आम्हाला लोकांकडनं समजला आणि ह्या सगळ्या प्रश्नावर आम्हाला योग्य मार्गानं पुढं जाण्यासाठी त्या काळातलं फिरणं आमचं कामी आलं असं म्हणायला हरकत नाही. आणि पत्रकार म्हणून मग तो प्रिंट मीडिया असो, यूट्यूबर्स असो किंवा चॅनलच्या म्हणजे माध्यमातून जो मीडिया आहे हा सर्व मीडिया आमच्या सपोर्टमध्ये नेहमीच कार्यरत राहिला. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि येत्या 7 तारखेला जनता आशीर्वाद रूपी मतदान आमच्या फेवरमध्ये करेल आणि आम्ही नक्की महाविकास आघाडी म्हणून एक नवी शक्ती घेऊन सगळ्याच्या समोर येऊ अशी मला अपेक्षा आहे. थँक्यू. यानंतर मी विनंती करतो आपले सर्वांचे लाडके नेते ज्यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर लोकसभाची निवडणूक होत आहे, आदरणीय माजी मंत्री आमदार अमितभाई देशमुख साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी आपण पत्रकारांना संबोधित करावं. महाविकास आघाडीनं बोलावलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये मी समस्त पत्रकार बांधवांचं महाविकास आघाडीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. भारताच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आज या ठिकाणी एकत्रित झालेले आहोत आणि या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये देशात इंडिया विरुद्ध NDA अशी लढाई होते आहे आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढाई होते आहे. भारताच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीनं डॉक्टर शिवाजी काळगे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार यांना सुरुवातीपासून लातूर लोकसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून विजयामध्ये उमेदवार निवड ही सुद्धा अतिशय महत्त्वाची ठरलेली आहे आणि म्हणून डॉक्टर शिवाजी काळगे हे तसे राजनैतिक नाही आहेत, ते वैद्यकीय पेशा अशी त्यांची पार्श्वभूमी आहे. म्हणून या निवडणुकीसाठी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या
उमेदवारीबाबत त्यांनी संमती दर्शवली, त्यांनी ही निवडणूक लढवली आणि आता विजयाकडे घौडदौड त्यांचे देखील मी आज या निमित्तानं आभार व्यक्त करतो की त्यांनी भारत देशाच्या ही जी लढाई आहे त्यामध्ये नेत्या कार्यकर्त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून ही लढाई ते लढले, याबद्दल खरंच मला मनापासूनचं त्यांचं कौतुक करावंसं वाटतं. एखादा पुढारी उमेदवारी घेतो आणि लढतो यामध्ये काही फार नाविन्य किंवा कौतुक नाही, पण राजकीय पार्श्वभूमी ज्यांची नाही आहे आणि राजकारणामध्ये जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये बदलाव आणायची इच्छा उराशी बाळगून जे राजकारणामध्ये पदार्पण करतात असं व्यक्तिमत्व डॉक्टर शिवाजी काळगे यांचं आहे. आणि म्हणून मला खरंच या क्षणी आज प्रचाराचा सांगता होतो आहे आणि त्यांचे कौतुक करावेसे वाटतात, आभार वाटतात. आणि कधी कधी त्यांना पाहिल्यानंतर असं आम्हालासुद्धा वाटतं की आम्हाला असं नेहमी वाटत असतं की आम्हीच सगळे सर्वात ऊर्जावान आहोत, अशी साधारणतः आमची कल्पना असते. पण ती कल्पनासुद्धा डॉक्टर शिवाजी काळगे यांनी पुसून टाकलेली आहे, कारण त्यांच्यामध्ये जी ऊर्जा आम्ही पाहतो आहे ती विलक्षण आहे. आणि आज ते महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार आहेत. उद्या मतदान झाल्यानंतर 4 जून ते खासदार म्हणून निवडून येतील, लातूरकरांचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतील. डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या विचाराचा निवडणुकीमधलं जे गमक आहे, सत्ताधाऱ्यांना असं वाटलं होतं की ही निवडणूकच नाही आणि सत्ताधाऱ्यांच्या डोक्यामध्ये असा विचार होता आता फक्त औपचारिकता राहिलेली आहे. आणि म्हणून सुद्धा आता त्यांच्या आता लक्षात आलेलं आहे जो मॅजिक फिगर आहे तो मॅजिक फिगरच्या जवळ मध्ये तर आता अनेक सभा झाल्या, अनेक सत्ताधारी नेते महाराष्ट्रात आले, अगदी सर्वोच्च नेते आले, वरिष्ठ नेते आले, पण त्यांनी काही फारसं महाराष्ट्राला आश्वासक असं काही भाष्य त्यांच्या तोंडून नाही आलं. म्हणजे अगदी लातूरचंच उदाहरण घ्यायचं झालं तर लातूरमध्ये अनेक वेळा ते यापूर्वीसुद्धा आले, पुन्हा त्याच आश्वासनाची त्यांनी पुनरावृत्ती त्यांच्या भाषणातनं केली. ठोस काही काम तर झालंच नाही आणि याही वेळेला पुन्हा आश्वासनं त्यांनी दिलेली आहेत. आता या आश्वासनांचा सामान्य मतदारांना कंटाळा आलेला आहे आणि सामान्य माणसं त्यांच्यापासून खूप दूर आता गेलेली आहेत. त्यांना आता या राज्यामध्ये आणि या देशामध्ये बदल हवा आहे आणि काँग्रेस गॅरंटी कार्ड 5 न्याय आणि 25 गॅरंटीच्या मल्लिकार्जुन खरगेजी आणि राहुल गांधीजी यांनी स्वाक्षरी करून भारत देशाच्या मतदारांपर्यंत देण्याचं काम केलेलं आहे. त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत होत आहे. आणि एखाद्या निवडणुकीमध्ये नॅरेटिव्ह सेट करणं, आता अलीकडं त्याचा शब्दप्रयोग होतो, तर काँग्रेस हे नॅरेटिव्ह सेट करतं आहे का, आज अशी चर्चा होते आहे देशामध्ये. आणि काँग्रेस गॅरंटी कार्ड यांनी खऱ्या अर्थानं या निवडणुकीचं नॅरेटिव्ह सेट केलं आहे असा विश्वास या निमित्तानं मी व्यक्त करू इच्छितो. लातूरचे काही सत्ताधारी पक्षाचे जे नेते आहेत त्यांनी वैयक्तिक टीका करण्यापलीकडे काही केलेलं नाही आणि नेहमीचाच तो प्रकार आहे, त्यामुळे त्याच्यावर मी फार टिप्पणी करणार नाही. मराठवाडा रेल कोच फॅक्टरी एक आशा होती आपल्या सगळ्यांना की ती उभी राहील, त्यातनं काही रेल्वेच्या बोगी बाहेर निघतील. पण आता 2 निवडणुका झाल्या, आता 3री निवडणूक आहे. पहिल्यांदा त्यांनी असं सांगितलं की या रेल कोच फॅक्टरीमधून मेट्रोच्या बोगी बाहेर निघतील, नंतर ते म्हणाले बुलेट ट्रेनच्या बोगी बाहेर निघतील, काल परवा देशाचे सर्वोच्च नेते असं म्हणाले की वंदे भारतच्या बोगी बाहेर निघतील. आता त्या बोगी कधी बाहेर निघतील याची वाच्यता मला तरी नाही करता येणार, पण मला स्वतःला असा विश्वास आहे की आता त्या रेल कोच फॅक्टरीमधनं डॉक्टर शिवाजी काळगेच बोगी बाहेर काढतील असा विश्वास आज या निमित्तानं मी व्यक्त करू इच्छितो. मराठवाड्याच्याबद्दल बोलायचं झालं तर मराठवाड्याच्या हक्काचं पाणी जे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी मंजूर केलं होतं तर संत गतीनं ते काम चालू आहे आणि त्याच्यावर महायुती सरकारचं दुर्लक्ष होत आहे. अजूनही धाराशिव आणि लातूर जिल्ह्याला या सिंचनाच्या व्यवस्था किंबहुना पाणी मिळालेलं नाही. पाण्याच्या बाबतीमध्ये घोषणा होतात, समुद्रात वाहून जाणारं पाणी आम्ही मराठवाड्याला वळवून आणू, गुजरातला जाणारं पाणी आम्ही मराठवाड्याला वळवून आणू वगैरे वगैरे, पण ठोस पावलं त्याच्यामध्ये उचलताना अजूनही महायुती सरकारकडनं झालं आहे असं
आपल्याला म्हणता येणार नाही. मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ, विदर्भ वैधानिक विकास महामंडळ, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ या संदर्भामध्ये सुद्धा केंद्र सरकारनं त्याला अनुमती दिली नाही. आणि अनुशेष मागासलेपण ज्या महामंडळाच्या द्वारे दूर होऊ शकतं अशी महामंडळंसुद्धा गुंडाळण्याचं काम महायुती सरकारनं, NDA सरकारनं केलं. याबद्दलही मी या पत्रकार परिषदेमध्ये निषेध व्यक्त करतो. त्याचबरोबर बेकारी जी वाढत चाललेली आहे, शेतीमालाला भाव नाही आहे, महागाई वाढत चाललेली आहे, सामान्य माणसामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये रोष आहे आणि तोच रोष या मतदानातून व्यक्त होईल अशी आम्हाला खात्री आहे. आणि म्हणून आज महाविकास आघाडीची एकजूट या लातूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. महाविकास आघाडीचे सारेच मित्रपक्ष, मग ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, CPI, CPIM आणि इतर आमचे जे पक्ष आहेत ते सारेच या निवडणुकीमध्ये एका दिलानं, एका विचारानं कामाला लागले. आणि या निवडणुकीचं यश हे मतदारांचं आणि महाविकास आघाडीच्या एकजुटीचा असेल हा देखील विश्वास मला या निमित्तानं व्यक्त करावासा वाटतो. आणि लोकसभेच्या निवडणुका, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी तर बाजी मारेलच, पण ही विधानसभेच्या निवडणुकीची सुरुवात आहे असं मी म्हणालो. शेवटी एकच आभार या निमित्तानं मी करू इच्छितो की डॉक्टर शिवाजी काळगे हे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर, पहिल्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर दुसऱ्या क्रमांकाचं नाव हे डॉक्टर शिवाजी काळगे यांचं आहे. त्यांचं छायाचित्र त्या मशीनवर आहे. छायाचित्रासमोर हाताचं चिन्ह आणि हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून मतदारांनी त्यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करावं असं आव्हान या निमित्तानं व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आपले काही प्रश्न असतील तर त्याच्यासाठी ही पत्रकार परिषद खुली आहे असं आवाहन करतो. महाविकास आघाडीच्या संपर्कामध्ये अनेक जण आहेत. आता ती चर्चा आज करणं उचित ठरणार नाही, पण लोकसभेचे निकाल लागल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की त्यात सुद्धा घर वापसी मोठ्या प्रमाणामध्ये होईल. नाही, मला असं वाटतं ती धूळफेक आहे. वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी ज्या योजना असतात, ज्या लातूर शहर महानगरपालिकेनं पाठवल्या, त्यामुळे आता त्याचं श्रेय कोणी घ्यायची आवश्यकता नाही. कारण महाविकास आघाडीचंही सरकार होतं, लातूर शहर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता होती, मी इथला लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळे आम्ही सगळ्यांनीच याच्या शिफारशी केलेल्या आहेत. या योजना असतात आणि देशभराने ते काय बोलले हे मी काही ऐकलं नाही, पाहिलं नाही. मी येताना TV वर असं पाहिलं की त्यांनीच असं स्पष्टीकरण दिलेलं आहे की त्यांचं जे वाक्य आहे त्याला पॉलिटिसाइज करण्यात येतं आहे असं त्यांनीच खुलासा केलेला आहे. त्यामुळे आता तो विषय संपला आहे. थँक्यू.